NEP 2020 मध्ये अंतर्भूत असल्यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित मनपा आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या संदर्भातलं पत्रसुद्धा आलेलं आहे. शिक्षण संचालनालयाने सदरचं पत्र काढलं आहे आणि सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी तात्काळ लागू केली जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गेट ऑल स्पेशल हा चॅनल. सविस्तर वृत्त पाहूयात. VSK विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचीही हजेरी घेणार. शैक्षणिक धोरणानुसार हजेरी आता ऑनलाईन. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता विद्यार्थी आणि शिक्षकांची दैनंदिन हजेरी विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच VSK प्रणाली या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संचालनालयाने नुकतेच आदेश दिले आहेत. काय आहे ही प्रणाली? VSK अर्थात विद्या समीक्षा केंद्र ही एक व्यापक, अत्याधुनिक डिजिटल प्रणाली आहे. ही प्रणाली केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत विकसित करण्यात आली आहे. तर शिक्षकांची होणार हजेरी. या प्रणालीवर केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. यामुळे शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही याची नोंद थेट होणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाईसुद्धा होऊ शकते. तर प्रणालीचे फायदे काय? विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीवर अचूक देखरेख, ज्यामुळे उपस्थितीचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा डेटा उपलब्ध झाल्यामुळे व्यक्तिगत लक्ष केंद्रित करून अध्ययनात सुधारणा करता येईल. कागदपत्रांचा वापर कमी होऊन प्रशासकीय कामात सुलभता व गती येईल. शिक्षकांच्या कामगिरीचे आणि शाळांच्या गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे सोपे होईल. शिक्षकांवर कामाचा ताण वाढणार. अनेक शाळांमध्ये संगणक, इंटरनेट कनेक्शन आणि तांत्रिक मनुष्यबळ पुरेसे नाही. हजेरी नोंदवण्यासह इतर डाटा एंट्री करावी लागल्यास शैक्षणिक कामावर परिणाम होऊन ताण वाढेल, असे काही शिक्षकांचे मत आहे. सुरुवातीला थोडी अडचण येईल, पण एकदा सवय झाल्यावर ही प्रक्रिया कागदी कामापेक्षा सोपी होईल आणि वेळेचीही बचत होईल, असा सूरही काही शिक्षकांमधून उमटत आहे. तर अशी आहे हजेरीची प्रक्रिया. हजेरी नोंदवण्याची प्रक्रिया शाळेतील अधिकृत व्यक्तीद्वारे मोबाईल ॲप किंवा पोर्टल वापरून केली जाईल. शाळेतील मुख्याध्यापक किंवा अधिकृत शिक्षक VSK पोर्टल ॲपवर लॉग इन करतील. प्रथम शिक्षकांची हजेरी नोंदवली जाईल, त्यानंतर वर्गाच्या यादीनुसार विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवली जाईल. हजेरी नोंदवल्यानंतर ती तातडीने VSK प्रणालीच्या मुख्य सर्व्हरवर अपलोड केली जाईल. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3,521 शाळा असून यामध्ये 2,34,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांतही हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. तर कशामुळे घेतला निर्णय? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीचा हा एक भाग आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारदर्शकता आणणे, विद्यार्थ्यांची गळती, शिक्षकांची गैरहजेरी आणि अभ्यासक्रमातील त्रुटी ओळखण्यासाठी अचूक माहिती उपलब्ध करणे, यातून प्रशासनाला वेळेवर योग्य निर्णय घेता येणार आहेत.